हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण अंडा आणि ब्रेड यापासून नवीन पद्धतीची रेसिपी तयार करूयात। त्यासाठी साहित्य घेतलेले आहेत। इथे बारीक कट करून घेतलेला गाजर घेतलं, लसणाचे काप घेतलेले आहे 2 चमचे, बारीक कट केलेला कोथिंबीर, बारीक कट केलेला कांदा, 2 अंडी घेतलेली आहे, चीजचे क्यूब्स मध्ये कट करून घेतलेले आहे आणि 4 ते 5 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत। चला रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी एक बाउल घेतलं, बाउलमध्ये अंडा फोडून घ्यायचा आहे। अगोदर दोन्ही अंडे फोडून घेतलेले आहेत। आता यामध्ये जे आपण भाज्या कट केलेल्या होत्या त्या इथे घालायच्या। लसणाचे काप घातले, कोथिंबीर, बारीक कट केलेला गाजर आणि कांदा सुद्धा घातलेला आहे। सर्व इथे व्हेजिटेबल्स वापरलेले आहेत। तुम्ही आणखी व्हेजिटेबल्स ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। आता इथे चवीनुसार मीठ वापरायचं, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं गरम मसाला वापरलेला आहे। हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने अंड्याचं बॅटर तयार झालेला साईडला ठेवूया। इथे ब्रेडचे स्लाइस घेतलेले होते, याच्या कडा अगोदर काढून घ्यायचे आहेत। तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता। मी अशा पद्धतीने कट केलं। आता गॅसवरती पॅन ठेवलं, सर्व साईडने एकसारखं असं तेल पसरवून घ्यायचं आहे। आपण ही रेसिपी 2 पद्धतीने ट्राय करू। अंड्याचं बॅटर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं एकदा, आणि 1-1 चमचा बॅटर अशा पद्धतीने टाकायचं आहे। आता यावरती ब्रेडचे स्लाइसेस आपण कट करून घेतलेले होते ते वरती प्रेस करून ठेवायचे। तर तिन्ही स्लाइसेस मी अशा पद्धतीने ठेवले। याला 1 मिनिट छान शिजवल्यानंतर याची साइड चेंज करून घ्यायची। तिन्ही ब्रेडचे स्लाइसेसची मी साइड चेंज करून घेतली। आता यावरती चीजचे तुकडे घालायचे आणि याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटे शिजू द्यायचं। चीज छान मेल्ट होतं आणि खायला एकदम भारी वाटते। तर 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता छान मेल्ट झालेला। आता आपण याला काढून घेऊया। दिसायलाही भारी आणि खायला तर एकदम टेस्टी झालेली आपली रेसिपी, नक्की ट्राय करा। आता दुसऱ्या पद्धतीने तयार करूयात। सर्व साईडने एकसारखं तेल पसरवून घेतलं, तेल लावून घेतलं, यावरती ब्रेडचे स्लाइस ठेवायचे, वरून 1-1 किंवा 2-2 चमचे अंड्याचं बॅटर यामध्ये सोडायचं वरती। अशा पद्धतीने अंड्याचं बॅटर सोडल्यानंतर याची साइड चेंज करून घ्यायची। साइड चेंज करून या साइडने 2 मिनिटे शिजू द्यायचं। अंड्याचा आमलेट छान व्यवस्थित शिजतो। आता याची एकदा साइड चेंज करून घ्यायची आणि वरती चीजचे क्यूब्स ठेवायचे। छोटे छोटे आकारामध्ये कट करून घेतलेलं चीज यामध्ये ठेवायचं, पटकन मेल्ट होते। आणि याला झाकण लावून आणखी 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचं। 2 मिनिटे झालेली आहे, त्याला काढूया। तर तुम्हाला दोन्ही पद्धती कशा वाटल्या, कोणती पद्धत आवडली, नक्की कमेंट्स करून सांगा। तर तुम्हाला कशी वाटली झटपट होणारी अंडा आणि ब्रेड रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।